हॅलो एव्हरीवन, आपण 2024चा सीसेट सॉल्व करतो आहे. त्याच्यातले आपले 7 उतारे झालेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उतारा क्रमांक 8 बघणार आहोत. तर चला बघूया उतारा क्रमांक 8. इथे बघा उतारा क्रमांक 8 दिलेला आहे. या उतार्यावर आपल्याला प्रश्न क्रमांक 36 ते प्रश्न क्रमांक 40चे उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. हा उतारा मी वाचलेला आहे, तुम्ही पण वाचून घ्या नीट. सोपा आहे हा उतारा मागच्या उतार्यापेक्षा. तर चला बघूया प्रश्न क्रमांक 36. प्रश्न क्रमांक 36 बघा, प्रस्तुत उतार्यातील कायद्याचे राज्य या संकल्पनेत पुढीलपैकी कोणत्या घटकाचा किंवा घटकांचा समावेश आहे. तर याच्यामध्ये जे 4 घटक दिलेले आहे, संधीची समानता, समान वागणूक, न्यायालयाची स्थापना आणि सर्वांसाठी समान कायदा. तर उतार्यात प्रत्यक्षपणे असं तर काही लिहिलेलं नाही आहे, पण कायद्याचे राज्य या संकल्पनेचा मूळ अर्थ सर्वांसाठी समान कायदा हाच अभिप्रेत असतो. त्यामुळे याच्यातला जे 4 घटक आहे त्याच्यातला जो घटक डी आहे फक्त तो याचा उत्तर असू शकतो. तर हा दिलेला आहे आपल्याला बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये फक्त डी. तर 36चा जो उत्तर येतोय पर्याय क्रमांक 3 फक्त डी. चला प्रश्न क्रमांक 37 बघूया. प्रश्न क्रमांक 37 बघा, पुढीलपैकी कोणत्या संकल्पनांमुळे भारतीय लोकशाहीचा प्रयोग यशस्वी झाला असे समजण्यात येते. तर याचं स्पष्ट उत्तर दिलेलं आहे. जो पहिला पॅराग्राफ आहे त्याची एकदम शेवटची लाईन आहे बघा, राज्यघटनेमुळे मात्र समाजात अधिकार, प्रतिनिधित्व, न्याय या संकल्पना रुजून नंदनवन फुलून आल्यासारखे वाटते. त्याच्यामध्ये हे बघा, अधिकार, प्रतिनिधित्व आणि न्याय हे 3 याच्यामध्ये घटक दिलेले आहे स्पष्ट. पहिल्या पॅराग्राफची एकदम शेवटची लाईन बघा. तर याच्यामध्ये हे फक्त एक सांस्कृतिक बहुलता दिलेलं नाही आहे. तर याचं जो उत्तर येतोय बघा ए, बी आणि डी, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचा उत्तर आहे प्रश्न क्रमांक 37चा फक्त ए, बी आणि डी. चला प्रश्न क्रमांक 38 बघूया. प्रश्न क्रमांक 38 बघा, लोकशाही मोडकळीस आलेल्या राष्ट्रांच्या भूमीचे वर्णन करण्यासाठी कोणता शब्द वापरण्यात आला आहे. तर इथे आपण आता जो मागच्या प्रश्नाचं जो उत्तर दिला, म्हणजे फर्स्ट पॅराग्राफची जी शेवटची लाईन आहे त्याच्याच वरती जी लाईन आहे त्याच्यामध्ये उल्लेख आहे असा की भारताच्या आसपास असणाऱ्या देशातील राजकीय स्थितीचे वर्णन करताना वाळवंट रूपी अराजकता असा शब्द प्रयोग केला आहे. तो वाळवंट म्हणून त्याचा शब्दाचा वापर केलेला आहे. तर याचा उत्तर येतोय पर्याय क्रमांक 1 वाळवंट. चला प्रश्न क्रमांक 39 बघूया. प्रश्न क्रमांक 39 बघा, पुढीलपैकी कोणत्या घटकांचा लोकशाहीस असणाऱ्या आव्हानामध्ये समावेश केला जाऊ शकतो. तर जो उतारा आहे त्याचा पॅराग्राफ नंबर 3, तिसऱ्या नंबरचा जो पॅराग्राफ आहे त्याच्यातल्या शेवटच्या 3 लाईन बघा, 2च म्हणायला पाहिजे. इथे लिहिलं बघा, ही घटना नसती तर आपण राजकीयदृष्ट्या स्वतंत्र होऊनही सामाजिकदृष्ट्या पारतंत्र्यात राहिलो असतो. भारतीय समाजातील अधिकारशाहीवादी, सरंजामशाही, सांप्रदायिक, लष्करी दडपशाहीचे समर्थक, प्रतिगामी घटक शिरजोर झाले असते. तर याच्यामध्ये बघा सगळे जेवढे इथे घटक दिलेले आहेत ना, सगळ्या घटकांचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. उतार्यामध्ये सांप्रदायिकता, सरंजामशाही, अधिकारशाही, लष्करी दडपशाही सगळंच आहे. त्याचा अर्थ काय आहे की याचा उत्तर काय येईल, वरीलपैकी सर्व. हे सर्वच्या सर्व जे घटक आहे ते लोकशाहीसाठी आव्हान आहेत. तर त्याचा उत्तर येतो प्रश्न क्रमांक 39चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. चला शेवटचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 40 बघा, प्रस्तुत उतार्यातील लेखाचे मुख्य प्रयोजन काय आहे. तर हा जो उतारा याच्यात असं काही लिहिलेलं नाही आहे, याचा आपल्यालाच अभिप्राय लावायचा आहे. तर हा जो संपूर्ण उतारा आहे ते भारतीय राज्यघटनेने गेल्या 60 वर्षात लोकशाही कशी टिकवून ठेवली, तिची निर्मिती किती दूरदृष्टीने झाली आणि प्रतिकूल परिस्थितीत ही कशी सर्वोत्तम ठरली आहे हे सांगण्यासाठी लिहिला गेलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये गौरव पण केला आहे, टीका पण केली आहे, निंदा पण केलेली आहे ना. तर हे फक्त राज्यघटनेचे महत्त्व सांगण्यासाठी आपल्याला हा उतारा लिहिलेला गेलेला आहे असं याच्यामध्ये समजून येते आपल्याला. तर याचा प्रश्न क्रमांक 40चा जो उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 4 राज्यघटनेचे महत्त्व अधोरेखित करणे हा त्याचा मुख्य प्रयोजन आहे. आणि मी व्हिडिओच्या शेवटी सगळ्या प्रश्नांचे स्पष्टीकरण दिलेले आहे, ते वाचून घ्या, तुम्हाला नक्कीच कळून जाईल व्यवस्थित. ठीक आहे, तर चला भेटूया आपण पुढल्या उतारामध्ये. धन्यवाद. प्रश्न क्रमांक 36, 37 आणि 38चं स्पष्टीकरण. प्रश्न क्रमांक 39 आणि 40चं स्पष्टीकरण.